तर आज आहे बघा आवळा पूजन. तर ना असा आवळा आणले आणि आवळ्याला ना हळदी कुंकू लावले आणि आवळ्यावरती असं तुपाच्या वाती ना लावायचे आणि त्या आवळ्याने आपण देवाला ओवाळायचं. तर असं आज आवळा पूजन असते तर केलंय. आणि आपण साखरेचा किंवा गोड काही तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. म्हणजे अनारसाचा मान असतो आज, पण साखरेचा, बत्ताशेचा, खडी साखरेचा सुद्धा चालतो. तर साखरेचा नैवेद्य दाखवलाय मी. तर खाली ठेवलं उचलून मी, का तर म्हणलं एका दिवस कपड्यावर वगैरे ना पडायला नको म्हणलं तिथं, मग आपलं खाली ठेवलेलं बरं. तर असं ठेवलंय. आणि ना झाडाची पण खरं तर आज आवळ्याच्या ना झाडाची पण पूजा करतात. तर आवळ्याच्या झाडामध्ये विष्णू यांचा वास असतो म्हणजे असं म्हणते. तर झाडाची पूजा करायची म्हणा. आणखीन आवळा भोजन पण करतात. तर आवळ्याची पूजा करून प्रदक्षिणा आपलं हे करून आवळ्याच्या झाडाखाली बसून जेवायचं असं पण करतात. पण आता हे काय सगळं आपल्याला शक्य होत नाही, म्हणून होईल तेवढं आपलं करायचं. तर घरात आपलं आवळा पूजन तेवढं आपलं मी केलं. तर सकाळी मंदिरात ना मगाशी सकाळीच म्हणते मगाशी मंदिरात जाऊन आले आणि मंदिरात दिंडी पण आली होती ना. आणखीन आज लवकरच सोडलं त्यामुळं. आणि इथं मी भात पिठलं करायला लागले, दाखवते. हे बघा पिठलं. आणि इकडं कुकरला भात लावलाय. तर गुरुवारचं आपलं होते नैवेद्याला पण. सकाळी भेंडी केली होती ती आहे. आणि अनु बघायला आली. अनुने शेंडी घातली, गळ्यात अडकवली शिट्टी. दाखव. तर आता स्वयंपाकाचं चालू आहे तयारी. तर खलबत्त्यात कुठून असं शेंगदाण्याचं तिखट करायचं चालू आहे. हे बघा. तर शेंगदाणे भाजून घेतले, थोडं जिरं लसूण आणि तिखट मीठ टाकले. तर म्हणलं आता स्वयंपाक झालाय, त्याने येऊपर्यंत चला शेंगदाणे तिखट करून घेऊया. तर 2-3 दिवस झाला अक्षू म्हणत होती तिखट कर म्हणून, पण राहिलंच होतं करायचं, तिला आवडते म्हणून तोंडी लावायला. तर म्हणलं चला आता बनवूया. तर आता जेवण करणार आहे. तर झालं शेंगदाण्याचं तिखट तयार आमचं. अनुला पण शेंगदाण्याचं तिखट आवडते, त्यामुळे जास्त नाही तिखट केलेलं. तर पिठलं भात आणि शेंगदाण्याचं तिखट चपाती आहे, पण अनुनं घेतली ना, अनुला भात पिठलंच दिले. राम्याचा जेवण करून घेतो. आता चला पसारा आवरायचंय, जेवण सगळी झालं, आवरायचंय आता. तर भांडी वगैरे सगळं पाठीमागं नेऊन ठेवलंय. आणि ना तर डोक्याला लावायला आपलं खोबरेल तेलात ना ते तेल तयार करायचंय. तर त्यात खोबरेल तेलात काय काय आपल्याला घालायचंय साहित्य. तर त्यासाठी काही पारंब्या पण आणल्यात. तर उद्या तर तेल तयार करणार आहे मी. तर हे पारंब्या आणून ठेवल्यात. आणखी आवळा पण आणलाय. तर बघू आता उद्या तेल तयार करावं म्हणायला लागल्या. केस खूप गळतात पण आणि काय सगळं केसाचं हेच झालंय मात्रच, म्हणून एवढ्याच आणल्या. तर ती काय झालं तुटणच झाल्या होत्या. तर तेवढ्याच तुटल्या म्हटल्या, तेवढ्याच आणल्या. आता उद्या बघू. उद्या म्हणते, रोज म्हणते, पण आता बघू उद्या करणारच आहे. तर लोखंडी पॅन मध्ये ना केलेलं चांगलं आहे. मग आता आहे लोखंडी आपल्याकडं, तर त्यातच करायचं.